जलतरण तलावाच्या खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या शुल्कवाढीच्या चर्चांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। सध्या शहरात महापालिकेचे अंबाई जलतरण तलाव बंद असून राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी जलतरण हा एकमेव पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहे। मात्र या तलावाच्या रोजच्या मासिक आणि वार्षिक शुल्कात मोठी वाढ करण्यात येणार असल्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे शुल्कवाढ झाल्यास वाढीव शुल्क न भरता नागरिकांना पोहण्यासाठी सोडण्यात येण्याचा अभिनव आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। या संदर्भात तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी शुल्कवाढ हे केले जात असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। मात्र पगारवाढीसाठी विद्यार्थ्यांना का धारेवर जाता असा सवाल युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। संघर्ष हा शिवसेनेला नवा नाही, जनतेच्या प्रश्नासाठी लढा सुरूच राहणार असा इशाराही युवा सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला। आज कोल्हापूर शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी जलतरण जो शासनाचा तलाव आहे त्याच्यात भाडेवाढ दुप्पट भाडेवाढ करणार आहेत असं आमच्या सूत्रांच्याकडनं आम्हाला कळालं आहे। म्हणून आज तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही इशारा दिला आहे की जर भाडेवाढ होणार असेल तर येणाऱ्या काळात ज्या दिवशी भाडेवाढ होईल त्या दिवशीपासून शिवसेना इथे येणाऱ्या सगळ्यांना फुकट पोहायला सोडणार। आज बघितलं तर खाजगीकरणामुळं गोरगरीब विद्यार्थ्यांना पोहायला जायचं अवघड झाले। कोल्हापूर शहरातल्या जे महापालिकेचे जे तलाव होते म्हणजे अंबाई टँक असेल किंवा अन्य तलाव तर ह्यांची दुर्दशा झाली आहे आणि हा एकच आहे म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियपणामुळे ते तलाव बंद आहेत। म्हणून हा एकमेव तलाव कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंडरचा चालू आहे। म्हणून आमची विनंती आहे आणि सूचना आहे की येणाऱ्या काळात ही जी जर भाडेवाढ तुम्ही करणार असाल तर शिवसेना एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करेल। येणाऱ्या सगळ्यांना फुकट सोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, कारण आज संभाव्य आरोग्याचा धोका असेल किंवा लोक व्यायामला जातात म्हणून एक पोहणं एक त्यातला पार्ट आहे म्हणून लोक इथे येत असतात। पण जर अशा पद्धतीची जुलमी भाडेवाढ इथं होणार असेल तर ते कोल्हापूरकर आणि शिवसेना युवा सेना कधीही खपवून घेणार नाही। आज असं आम्ही या माध्यमातून सांगत आहे।